देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे सध्या अवघा महाराष्ट्र ढवळून निघालाय. सोमवारी 9 तारखेला फिल्मी स्टाईलने अपहरण करून त्यानंतर अतिशय निर्घृण पद्धतीने संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला होता. त्यावेळी हत्याकांडामुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. शिवाय त्यावेळी मस्साजोग मधल्या नागरिकांनी ठिय्या आंदोलनही केलं, ज्याला मनोज जरांगे पाटील यांच्यापासून राजकीय नेत्यांनी भेट दिली होती. दरम्यान बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनीही याचा तपास सीआयडीकडे वर्ग करावा अशी मागणी केली होती. त्यामुळे हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. म्हणजे या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एकूण 7 आरोपींवरती गुन्हा दाखल करून त्यापैकी 3 आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणी सध्या दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान आता या प्रकरणाला आणखी एक मोठं वळण मिळालेलं असून काल पवनचक्की कंपनीकडून वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे राईट हँड समजले जाणारे वाल्मिकी कराड यांच्यावर गुन्हा दाखल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली असून वाल्मिक कराड यांचा या हत्येशी संबंध असल्याची चर्चा जिल्ह्यात सध्या सुरू आहे. दरम्यान काल या हत्येबद्दल बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. म्हणजे या हत्या प्रकरणाचा एकूण तपास सध्या कुठपर्यंत आलेला आहे, वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा का दाखल झालेला आहे, शिवाय त्यांचं नाव या प्रकरणात का घेतलं जात आहे आणि वाल्मिकी कराड कोण आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्याकांडाबद्दल अधिक माहिती अशी की संतोष देशमुख आणि त्यांचे आत्ते भाऊ शिवराज देशमुख हे 9 तारखेला सोमवारी दुपारी 3 वाजता केजहून मस्साजोगच्या दिशेनं जात असताना डोणगाव फाट्याजवळ सुदर्शन घुले आणि त्यांच्या 6 साथीदारांनी त्यांची गाडी थांबवली होती. त्यानंतर त्यांनी सरपंचांना मारहाण केली होती व त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. दरम्यान शिवराज यांनी घडलेल्या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवलेली होती. त्यावेळी पोलिसांच्या 2 पथकांनी संतोष देशमुख यांचा तपास सुरू देखील केला होता. त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता केज ते नांदूर घाट रस्त्यावर दैठणा फाटा येथे संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आलेला होता. त्यावेळी मृताच्या अंगावर मारहाणीचे आणि शस्त्राचे वार देखील होते. या घटनेची माहिती मिळताच मस्साजोग येथील नागरिक मोठ्या प्रमाणात पोलीस ठाणे आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते. दरम्यान या प्रकरणी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका गावकरी आणि नातेवाईकांनी घेतली होती.